तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी सगळ्या वेगवेगळ्या विषयासाठी संशोधन केंद्र असतात. त्यापैकी अनंतराव ठोकटे कॉलेज व संशोधन केंद्राच्या वतीने आपण ही आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तर पत्रकार परिषदेचं प्रमुख प्रास्ताविक आणि नक्की हे संशोधन केंद्र हो दे. तर संशोधन केंद्राची आणि आपल्या याची भूमिका सर्वप्रथम आपल्या संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रसन्न देशमुख सर त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतील आणि ते झाल्यानंतर प्रेस नोटसह ॲक्च्युली संपूर्ण भूमिका आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर सर्वप्रथम संशोधन केंद्राबाबत मी सरांना विनंती करतो की आपण भूमिका मांडावी. सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण आवर्जून आमच्या पत्रकार परिषदेला प्रतिसाद म्हणून आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार आणि मनपूर्वक स्वागत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यता प्राप्त असलेल्या अनंतराव ठोकटे कॉलेज अँड संशोधन केंद्र भोर या ठिकाणी 7 विषयामध्ये PhDची रिसर्च सेंटर आहे. महाविद्यालयाची भूमिका अशी असते की सर्व रिसर्च सेंटरमध्ये चालणारं PhDचं संशोधन हे समाजाभिमुख असावं, समाजामध्ये काहीतरी त्या संशोधनामुळे उपयोग व्हावा आणि निश्चितपणे आपल्या समाजाचे प्रश्न त्यातनं सोडवले जावे. आपल्याकडे जे 7 संशोधन केंद्र आहेत त्याच्यामधलं एक म्हणजे राज्यशास्त्र की ज्याला आपण पॉलिटिकल सायन्स असं म्हणतो. या पॉलिटिकल सायन्स विभागामध्ये PhD करणारे जवळजवळ 12 विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये आहेत. यातले जे सिलेक्टेड 3-4 विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये माझ्या समवेत असलेले यशराज पारखी हे यांनी याच्यामध्ये एक संशोधन प्रकल्प केला की जो आमच्या संशोधन केंद्राला अतिशय महत्त्वाचा वाटला. आणि या दृष्टिकोनातनं राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख माझे समवेत असलेले डॉक्टर वैभव सूर्यवंशी सर असे आम्ही तिघांनी आपल्याला हे संशोधन सादर करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आणि म्हणून ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. अनंतराव ठोकटे महाविद्यालय हे राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येतं. अनंतराव ठोकटे साहेब हे त्याचे संस्थापक आणि माजी आमदार आदरणीय संग्रामदादा ठोकटे हे त्याचे कार्याध्यक्ष आहेत आणि स्वरूपाताई ठोकटे या त्याचे सचिव आहेत. मी प्राचार्य डॉक्टर प्रसन्न देशमुख अधिक वेळ न घेता मुद्द्याचं संशोधन कशावर आहे हे आपल्यासमोर सादर करतो. आपल्या सर्वांना माहिती की भारत देशामध्ये 18 वय पूर्ण झाल्यानंतर त्याची मतदाराची नोंदणी करण्याची प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून त्याची नोंद होते. बऱ्याचदा असं लक्षात येतं की नोंद वेळेत होत नाही किंवा बरेच जण 18 वय पूर्ण केलं तरी करत नाही. म्हणून आपल्याला मतदार जागृती अभियान राबवावं लागतं आणि अशा प्रकारची मतदार जागृती अभियान अनेक विद्यापीठांमध्ये अगदी सावित्रीबाई पुणे विद्यापीठ असेल किंवा भारतातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालय राबवत असतात. मूळ मुद्दा असा येतो की 18 वय झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्याची नोंदणी का होत नाही. जरी त्याचा जन्म एका ठिकाणी झाला, जरी त्याचं कार्यक्षेत्र दुसरीकडे असलं, भारतामध्ये तो कुठेही असला, अगदी तो जर भारतीय नागरिक असेल आणि बाहेर जरी गेला तरी सुद्धा त्याची नोंदणी ही ऑटोमॅटिक झाली पाहिजे. आणि हा प्रकल्पाचा मुद्दा विचारात घेऊन आमच्या महाविद्यालयाच्या संशोधकांनी एक संशोधन पेपर तयार केला की जो आम्ही तुमच्या पुढे सादर करतो. निश्चितपणे आपण याचं स्वागत करा कारण अतिशय अद्ययावत उत्कृष्ट तंत्रज्ञानावर आधारित आणि आपल्या देशाच्या लोकशाहीच्या समृद्धीसाठी आवश्यक असणारी मतदार नोंदणी ऑटोमॅटिक कशा पद्धतीने होईल याचा प्रकल्प आम्ही तयार केला. आमच्या संशोधक विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत त्यासाठी घेतली. या प्रकल्पाचं नाव आहे आधार बेस्ड ऑटोमेटेड वोटर लिस्ट सिस्टीम. आधार बेस्ड automated voter list system, a solution to enhance electoral efficiency in India. A solution to enhance electoral efficiency in India. The authors and the copyright owner are our student who is also assistant professor, Professor Yashraj Parki, and he is working and associated with Rajgir Jnanpith Anantarao Thopte College and Research Center, where we are doing this research with great efficiency and which has a direct potential in using it for getting electoral roll prepared automatically. This is our main problem, that each and every citizen who attains the age of 18 must get enrolled as a member of and who has a power to give votes and at the time of election. So our government also will take an advantage of it. आणि अशा या प्रकल्पाची प्रेस नोट आम्ही तयार केलेली आहे. मी ते आपल्या पुढे सादर करतो आणि कशा पद्धतीनं इफेक्टिव्हली इलेक्टरल नोंदणी ऑटोमॅटिक पद्धतीने होते याच्याविषयीचं सादरीकरण या ठिकाणी यशराज पारखी करतील.
त्यानंतर डॉक्टर वैभव सूर्यवंशी सर आभार मानतील. सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की याला चांगली प्रसिद्धी द्यावी आणि आपणही स्वतः आज हे समजून घ्यावं की प्रत्येक माणूस, प्रत्येक महिला ही जी 18 वय पूर्ण करेल, की जी भारत देशामध्ये कुठेही असेल, जन्मही कुठेही झालेला असो, तिचं ऑटोमॅटिक नोंदणी इलेक्ट्रल रोल मध्ये कशी होते याचा रिसर्च पेपर आम्ही आपल्या पुढे सादर करत आहोत. आपण निश्चितपणे याचं स्वागत कराल याची आम्हाला खात्री आहे. मी आपले संशोधक माननीय यशराज कुमार यांना विनंती करतो की हे संशोधन प्रकल्प आपल्या पुढे सादर करावा. धन्यवाद. थँक्यू सर. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, प्रत्येक माणसाची ओळख ही वेगवेगळी असतेच. तसं मनुष्य प्राण्यामध्ये ह्युमन बीइंग फक्त असा एकमेव व्यक्ती आहे की त्याला ह्युमन बीइंग असं आपण म्हणतो. जसं आपण आपल्या आईसमोर मुलगा असतो, पण तोच व्यक्ती ज्या वेळेला रस्त्यावरती जातो त्यावेळेला ती प्रत्येक स्त्री ही त्याची आई नसते किंवा प्रत्येक स्त्री ही त्याची बहीण नसते. तर त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचा रोल हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. तशा पद्धतीने माझी अशी विनंती आहे, तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे की यशराज पारखी म्हणून मी नक्की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सदस्य जरी असलो तरी सुद्धा आजच्या या पत्रकार परिषदेचा उद्दिष्ट हा कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही, हा पूर्णपणे संशोधन आधारावरती अवलंबून आहे. अनेकदा आत्ताच्या परिस्थितीमध्ये ईव्हीएम आणि या विषयावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. कृपया समजून घ्या, आजचा विषय ईव्हीएमच्या प्रश्नचिन्हावर उपलब्ध नाही किंवा त्याच्याशी संबंधित नाही. आजचा जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, जसं तुम्हाला मी मागेही माझी ओळख सांगितलेली आहे, पुन्हा एकदा जे पत्रकार नवीन आहेत त्यांना माझी नव्याने ओळख करून देतो. बेसिकली आय एम फ्रॉम इंजिनिअरिंग आणि MBA बॅकग्राऊंड मधून मी आहे. इंजिनिअरिंग मधून आम्ही एक गोष्ट शिकलो की म्हणजे एखाद्या गोष्टीचं सोल्युशन किंवा प्रॉब्लेम आपल्या समोर आलं की त्यावरती आपल्याला सोल्युशन शोधता आलं पाहिजे आणि त्यावरती काम करता आलं पाहिजे. मी पुन्हा वयाच्या 38व्या वर्षी मी पुन्हा MA इन पॉलिटिकल सायन्स नेट सेट आणि पुणे विद्यापीठाची पेट देऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत संशोधन करतो आहे. दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि अंदाजे 61% मतदान झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्या ठिकाणी मला चेंजमेंट झालं, कारण मला असं वाटलं की जर 61% लोक जर मतदान करणार असतील तर याचा अर्थ असा आहे की फक्त 31% लोकच ठरवतात. म्हणजे 30च्या वेग म्हणजे 31% आला म्हणजे तो ठरवणार किंवा मग कोण निवडून येणार. म्हणजे 40% लोक हे डिसाईड करतात की हा व्यक्ती नाही आला पाहिजे. म्हणजे मेजॉरिटी ही लोक मतदान करत नाहीत. मग त्यावरती आधारित मी संशोधन करत असताना कंपॅरेटिव्ह स्टडी, राजनीती शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा टेक्नॉलॉजी किंवा पद्धती वापरल्या जातात, त्यापैकी कंपॅरेटिव्ह स्टडीच्या माध्यमातून मी काही गोष्टी आपल्या समोर आणतो आहे. मी आपल्या सर्वांना सर्वप्रथम विनंती करेन की आपण कृपया पान नंबर 6 उघडावं. त्या पान नंबर 6 मध्ये मी आता तुमच्या समोर जी गोष्ट दिली आहे ही प्रेस नोट नसून हा एक व्हाईट पेपर आहे. प्रेस नोट मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये देणार आहे, ती मराठी आणि इंग्लिश मध्येही उपलब्ध आहे. तर या प्रेस नोटच्या माध्यमातून मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हा जो व्हाईट पेपर आहे, सर्वप्रथम व्हाईट पेपर म्हटलं की आपल्याला फक्त सरकार किंवा शासनच व्हाईट पेपर पब्लिश करू शकतो अशा प्रकारची भूमिका आपल्याला सर्वांना जाहीरपणे मान्यता आहे. पण प्रत्यक्ष पाहता आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्हाईट पेपर ही संकल्पना जर आपल्याकडे कोणताही नवीन बदल घडवायचा असेल तर त्यासाठी कोणतीही संस्था ही सुद्धा त्या ठिकाणी व्हाईट पेपर पब्लिश करू शकते. आणि या व्हाईट पेपरच्या माध्यमातून आपण अशी भूमिका घेतली आहे. मी तुम्हाला इस्टोनिया नावाची कंट्री तुम्ही पाहाल तर इस्टोनिया नावाचा छोटा देश, त्यांच्याकडे 85% मतदान होत आहे. भारत वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना सगळीकडे मांडतं. वसुदैव कुटुंबकम याचा अर्थ काय होतो तर या संपूर्ण विश्वातील प्रत्येक व्यक्ती हा आपल्या एका कुटुंबाचा एक भाग आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये आपली काम करण्याची पद्धती ती आहे का तर यावरती प्रश्नचिन्ह आहे. पण इस्टोनिया सारखा छोटासा देश एक नवीन संकल्पना घेऊन आलाय आणि दॅट इज कॉल्ड ई रेसिडेन्सी प्रोग्राम. याचा अर्थ असा होतो तुम्ही भारताचे नागरिक आहात पण ते इस्टोनियाच्या वेबसाईटवरती तुम्ही गेलात तर तुमचे ठसे आणि या सगळ्या गोष्टी देऊन तुम्हाला जागतिक स्तरावरचं तुम्हाला एक नवीन ID कार्ड त्या ठिकाणी जनरेट होऊ शकतो. तर इस्टोनिया सारख्या देशामध्ये 85% मतदान होत आहे.
मग त्यांच्याकडे काय पद्धत आहे, तर त्यांच्याकडे मतदार नोंदणी वेगळी करावी लागत नाही. भारतामध्ये मतदार नोंदणी ही वेगळी प्रक्रिया करावी लागते आणि ही मतदार नोंदणी करण्यासाठी तुमचा पत्ता बदलला, तुम्हाला फॉर्म 8 भरावा लागतो. तो फॉर्म 8 भरण्यासाठी तुमची ऑनलाईन नसेल तर ती ऑनलाईन प्रक्रिया तुम्हाला करता येत नाही. म्हणजे तुम्ही पूर्वी जेव्हा जिथे राहत होता तिथे जाऊनच तुम्हाला फॉर्म 8 भरून तुम्हाला तुमचं नाव शिफ्ट करावं लागतं. फॉर्म 6 हा आपण नवीन मतदारांसाठी आपण करतो. अनेक असे लोक आहेत की 18 वर्षे पूर्ण होतात पण त्यांना मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ नसल्यामुळे किंवा मतदार नोंदणी ज्या कालावधीमध्ये होते त्याच कालावधीमध्ये जर कागदपत्र सबमिट केले नाही तर अनेकांना मतदानाचा अधिकार मिळत नाही. म्हणून जगभरातील जसं आपलं भारताचं संविधान आहे, भारताच्या संविधानामध्ये सन्माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की आपल्या भारताचं सर्वात मोठं संविधान लिहिलं आणि हे संविधान लिहित असताना जगभरामधील ज्या ज्या देशामध्ये ज्या ज्या सर्वोत्कृष्ट गोष्टी आहेत त्याचा वापर आपण आपल्या संविधानाच्या लिखाणामध्ये केलेला आहे. त्याच पद्धतीने आता गरज आहे की आपल्याला याची पद्धती सुद्धा बदलली पाहिजे. मग इस्टोनिया सारख्या देशामध्ये ऑटोमेटेड वोटर लिस्ट आहे, स्वीडन सारख्या देशामध्ये सेंट्रलाइज्ड पॉप्युलेशन रजिस्ट्री आहे, त्यांच्याकडे सुद्धा ऑटोमेटेड वोटर रजिस्ट्रेशन होतं. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालं की त्याचा ऑटोमॅटिक वोटर लिस्ट मध्ये नाव येणार. तुम्ही पत्ता बदलला की ऑटोमॅटिक त्या मतदारसंघाच्या त्या डिलिमिटेशनच्या रूल नुसार त्यामध्ये त्याचं नाव येईल. ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी 90% मतदान होतं. आपण लोकशाहीमध्ये असल्यामुळे 100% मतदान जबरदस्तीने झालं पाहिजे असं कधीच म्हणू शकत नाही. परंतु या सर्व यंत्रणा वापरल्याने नक्की मतदार नोंदणी आणि मतदाराची टक्केवारी वाढेल याबाबत शंका नाही. कॅनडा सारखा जर देश पाहिला तर त्यांच्याकडे सुद्धा ऑटोमेटेड वोटर लिस्ट आहे. मी 14 देशाचा कंपॅरेटिव्ह स्टडी केल्यानंतर या 14 देशांमध्ये ऑटोमेटेड वोटर लिस्ट आहे. नुकताच अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी शपथ घेतली. त्या शपथ घेतलेल्या अमेरिकेमध्ये सुद्धा व्हीईपी म्हणजे वोटर एलिजिबल पॉप्युलेशन हे ऑटोमेटेड स्वरूपामध्ये तयार होतं. मग आपल्याकडे का नाही हा प्रश्न आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2023 पर्यंतचा आधारचा आपण जर डेटा पाहिला तर आणि ही अधिकृत माहिती आहे. आधारच्या वेबसाईटवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला 138 कोटी रजिस्टर आधार कार्ड ओनर आहेत. हे मी सांगत नाही तर महाराष्ट्र आपले गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट सांगते. 2024 पर्यंत किती आधार कार्ड होणार आहेत? 138 कोटी. आपल्या भारताची लोकसंख्या 145 कोटी आहे. त्यामध्ये सर्वसाधारणपणे जी काही नवीन जन्माला आलेली मुलं आहेत त्यांचं जोपर्यंत त्यांना शाळेत दाखल करावं लागत नाही तोपर्यंत अनेक पालक त्यांचं आधार कार्ड काढत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आधार कार्ड या ठिकाणी झालेले आहे. आता आपला संशोधनाच्या विषयामध्ये पान 1 वरती जर तुम्ही आला तर मी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती करेल आपण पान 1 वर यावं. मी तुम्हाला त्या पान 1 वरती माहिती दिली आहे की 138.3 करोड एवढे आधार कार्डचे रजिस्ट्रेशन आपल्याकडे झालेले आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडे आम्ही या माध्यमातून एक सॉफ्टवेअर सुद्धा तयार करण्याच्या भूमिकेत आहोत. त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जो काही आधारचा डेटा आहे तो ऑटोमेटेड फॉर्म मध्ये जशा प्रकारे इलेक्ट्रोल रोल असतो त्याच इलेक्ट्रोल रोल मध्ये संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जनरेट होईल. आता विचार करा की ऑटोमेटेड वोटर लिस्ट आल्यामुळे काय काय गोष्टी शक्य होणार आहेत. ही वोटर लिस्ट निर्माण करण्यासाठी आपण सर्व भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये शिक्षक, शासकीय कर्मचारी यांचा आपण कितीतरी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे शासनाचे जे महत्त्वाची कामं आहेत ती अनेकदा पेंडिंग राहतात. याविषयी मला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. बरं असो, ती यंत्रणा जरी वापरली तरी सुद्धा त्यामध्ये अनेकदा कमतरता राहतात. वाय? बिकॉज एनर्जी फ्लोज वेअर फोकस इज देअर. ज्या शिक्षकांचं काम शिकवणं आहे त्या शिकवणाऱ्या शिक्षकांना जर तुम्ही दुसरं काम दिलं तर त्या वेळेला त्यांना तिकडे पण लक्ष द्यायचं, इकडे पण लक्ष द्यायचं आहे. अशा याच्यामध्ये अनेक त्रुटी राहतात. फॉर्म भरले जात नाहीत, स्पेलिंग मिस्टेक राहतात, फॉर्म जे काही फोटो असतात त्या फोटोमध्ये गडबडी होतात आणि मग त्याच्यामुळे अनेक गोष्टी घडत असतात. तुम्हाला कल्पना आहे अनेकदा अशा गोष्टी हास्यास्पद रूपामध्ये घेतल्या जातात. एक व्यक्ती मतदान केंद्रावरती जातो आणि तो म्हणतो, मतदान अधिकाऱ्याला विचारतो की अहो ही व्यक्ती येऊन गेली का? तर तो म्हणतो
की जर ही आली असेल तर ही व्यक्ती गेली 10 वर्ष येते आणि ही माझी बायको आहे, ही बायको माझी 10 वर्षापूर्वी मयत पावली आहे, पण ती मला काय माहिती, पण मतदानाच्या वेळेला मात्र ती बरोबर मतदान करून जाते, तर कृपया सापडली असेल तर सांगा. हास्यास्पद भाग थोडासा बाजूला सोडूया, परंतु ही जी परिस्थिती आहे यामध्ये जे काही त्या ठिकाणी मतदान होत आहे, जे बोगस मतदान होत आहे, त्याच्यावरती सुद्धा ही ऑटोमेटेड वोटर लिस्ट सिस्टम ही अत्यंत प्रभावी ठरणार आहे. अर्थात आता यामध्ये मी तुम्हाला पान नंबर 2 वरती एक फ्लोचार्ट आपण मेन्शन केलेला आहे. त्या फ्लोचार्ट वरती आपण असं म्हटलंय, आधार डेटाबेस, एलिजिबिलिटी चेक, 18 वर्ष झालं रे झालं की त्या व्यक्तीचं नाव ऑटोमॅटिकली वोटर लिस्ट मध्ये येईल. मी आता समजा असं गृहीत धरूया कसबा मतदारसंघात आहे, मी काही कारणास्तव शिवाजीनगर मतदारसंघामध्ये गेलो, म्हणजे डिलिमिटेशन ऍक्ट नुसार मी त्या ठिकाणी माझा ऍड्रेस ऑटोमॅटेड चेंज झाला, किंवा मला ज्या वेळेला माझं मतदान कुठं असावा हा जो अधिकार आहे त्यावेळेला विदिन 2 days आय कॅन अपडेट दॅट ऍड्रेस अँड अकॉर्डिंग टू दॅट ऍड्रेस दॅट न्यू वोटर लिस्ट विल गेट क्रिएट. तर ही एक सिस्टम त्यामध्ये शक्य आहे. हा आता यामध्ये काही चॅलेंजेस सुद्धा आहेत. अर्थात या चॅलेंजेससाठी व्हाईट पेपर नंतर जी प्रोसेस असते ती म्हणजे की मी आज हा व्हाईट पेपर तुमच्या समोर आमच्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून प्रसिद्ध केला, त्यानंतर हाच पेपर राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये खासदारांच्या माध्यमातून मांडला जावा, अशा प्रकारे आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. खासदार त्या ठिकाणी भूमिका मांडतील आणि जसं आपल्याला माहिती आहे की कधी काळी ज्या वेळेला कोणती नवीन प्रणाली आणायचं म्हटलं तर ते काय करतील, एखाद्या ठिकाणी एखाद्या स्पेसिफिक निवडणुकीमध्ये ही यंत्रणा वापरली जाईल आणि मग टप्प्याटप्प्याने त्यावरती हे शक्य आहे आणि मग त्याच्या आधारावरती आपल्याला पुढे काम करता येईल. प्राध्यापक विश्वनाथ तांबे सर पण आले. तांबे सरांना मी विनंती करेल की सर आपण वरती या. तर त्याचबरोबर मला तुम्हाला एक पान नंबर 3 वरती मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलाय, करंट जी वोटर लिस्ट सिस्टम आहे त्या आता सध्याच्या वोटर लिस्ट मधले गडबडी काय काय. तर त्यापैकी मी तुम्हाला सांगितलं आउटडेटेड ऍड्रेस आहेत, हा 30% प्रॉब्लेम आहे. दुसरे जे फॅक्टर्स आहेत आपल्याकडे त्या दुसऱ्या फॅक्टर मध्ये ते 10% आहेत मॅन्युअल एरर्स मुळे आपल्याला अनेकदा अडचणी सहन कराव्या लागतात. फॉर्म वेळेवर सबमिटच होत नाही किंवा सबमिट झाला तो ते म्हणतात नाही झाला सबमिट, तुम्ही पुढच्या वेळेला करा, म्हणजे अशा प्रकारे काही अडचणी येतात. दुसरी जे काही मायग्रंट्स आहेत जे शिफ्ट होतात लोक, त्यांचे पत्ते शिफ्ट होत नाहीत, त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार बजावता येत नाही. डुप्लिकेशन ऑफ रेकॉर्ड्स हा पण एक आपल्याकडचा इश्यू आहे. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये आपल्या डेमोक्रेसीवरती त्याचा काय परिणाम होतो हे पण आपण समजून घेऊया. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण जसा आपला भारत देश आहे तसे जगातील 192 देश एकत्रित येऊन युनायटेड नेशनच्या माध्यमातून आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ची पूर्तता 2030 पर्यंत पूर्ण करणं हे अपेक्षित आहे. त्या अंतर्गत आपण आपला जो डेमोक्रेसीचा जो इंडेक्स आहे त्यामध्ये आपल्या डेमोक्रेसीच्या इंडेक्स मध्ये जगातील सर्वात मोठं संविधान असलेला भारत डेमोक्रेसीच्या इंडेक्स मध्ये मात्र मागे राहताना दिसतो. या ठिकाणी आपल्याला कोणत्याही पक्षावरती किंवा कुणावरती टीका न करता खरं पाहता त्यासाठी मी असं म्हणेल त्यासाठी एक नागरिक म्हणून मी सुद्धा जबाबदार आहे, तुम्ही सुद्धा जबाबदार आहात आणि विरोधी पक्ष सुद्धा जबाबदार आहे आणि सत्तेमधले असले सुद्धा पक्ष जबाबदार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी वैयक्तिक जबाबदारी घेऊन आपल्या लोकशाहीचा जो अनुक्रमांक आहे तो आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचा असेल तर त्यासाठी ही एक सिस्टम आपल्याला वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आता पान नंबर 4 मध्ये तुम्ही जर त्यामध्ये पाहिलं तर त्यामध्ये वोटर रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी असेल, त्याच्यामध्ये अपडेट मेकॅनिझम कसा असेल, डेटा ॲक्युरेसी कशी असेल याबाबतची भूमिका मी त्यामध्ये मांडलेली आहे. आता ही जी आपली आधार बेस्ड वोटर लिस्ट सिस्टम आहे यामुळे काय होईल तर सगळ्यात पहिल्यांदा प्लॅनिंग आणि पॉलिसी डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात पहिल्याची पायरी आहे ती म्हणजे मी तुमच्या समोर आम्ही संशोधन केंद्राच्या माध्यमातून तुमच्या समोर येणं. आता याचा अधिकाधिक प्रचार होणं हे अपेक्षित आहे. सुदैवाने कॉपीराइट ऍक्ट अंतर्गत कॉपीराइट ऍक्ट ऑफ इंडियाच्या अंतर्गत त्याला आम्हाला कॉपीराइटचा नंबर सुद्धा मिळालेला आहे आणि यामधून आम्हाला कोणताही फायनान्शियल गेन करायचा नाही. मला असं वाटतंय एक संशोधन करत असताना माझ्यासारख्या व्यक्तीची फक्त एवढीच अपेक्षा आहे की माझा भारत देश जो सुजलाम सुफलाम आहे तो अजून चांगल्या पद्धतीने
मोठा झाला पाहिजे आणि त्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर झाला पाहिजे. आता यामध्ये टेक्निकल फिजिबिलिटी पाहिली तर वी हॅव ऑलरेडी अवेलेबल दिस सिस्टम इन प्लेस. त्यामुळे आपल्याला वेगळा खर्च करावा लागणार नाही. किती मोठ्या प्रमाणामध्ये या इलेक्ट्रोल रोल तयार करण्यासाठी खर्च होतो याची आकडेवारी तुम्ही ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल. त्यामुळे तो खर्च आपला वाचणार आहे. दुसरी गोष्ट इकॉनॉमिक फिजिबिलिटी, दुसरी गोष्ट लीगल आणि पॉलिसी फिजिबिलिटी. इथून पुढे कोणताही व्यक्ती मतदान करायला गेला असताना त्याला आधार कार्ड किंवा अमुक अमुक गोष्ट घेऊन जा हे म्हणण्याची सुद्धा गरज नाही. मी अनेक मतदान केंद्रावर पाहिलंय की त्या व्यक्तीने, तो एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असेल आणि त्यांनी आधार कार्डची झेरॉक्स आणली असेल आणि ओरिजिनल आधार कार्ड नाही म्हणून त्याला पुन्हा मतदान केंद्रावरून परत घरी जावं लागलं. ही करण्याची गरजच नाही. बिकॉज वी हॅव ऑटोमेटेड वोटर लिस्ट. दॅट थंब मॅच झालं की तो व्यक्ती पुढे गेला आणि तो व्यक्ती मतदार लगेच करू शकतो. त्यामुळे दिस इज लीगल आणि पॉलिसी फिजिबिलिटीच्या बाबतीत सुद्धा हा एक चांगला प्लस पॉईंट असणार आहे. प्रायव्हसी कन्सर्नच्या बाबतीत सुद्धा यामध्ये आपण काही गोष्टीची काळजी घेतली आहे. त्याबाबतही मी तुम्हाला याच्यामध्ये आमची भूमिका मांडलेली आहे. आता यामधले जे काही फेजेस आहेत, कोणतंही काम करायचं झालं तर कोणताही कायदा हा आज मी बोललो आणि तो प्रत्यक्षात लगेच आला असं कधीही होत नाही. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टसाठी तुम्हाला माहिती आहे अनेक वर्ष जावे लागले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वायत्तता मिळाली पाहिजे यासाठी महात्मा गांधीजी देश स्वतंत्र झाल्यापासून बोलत होते, परंतु त्याला 1993 पर्यंत वाट पाहावी लागली. परंतु सुदैवाने आपल्याकडे या सर्व गोष्टीची पूर्तता असल्यामुळे तेवढी वाट पाहावी लागणार नाही. तर फेज 1 मध्ये सगळ्यात पहिली पाहिली आहे प्लॅनिंग अँड पॉलिसी डेव्हलपमेंट. त्या प्लॅनिंग आणि पॉलिसी डेव्हलपमेंटमध्ये पत्रकार म्हणून आपण फार मोठं काम या ठिकाणी करू शकता. टू स्प्रेड डिसइन्फॉर्मेशन ॲज इज वेअर बेसिस. सेकंड इन्फॉर्मेशन पायलट टेस्टिंगच्या स्वरूपामध्ये आपण एका मतदारसंघामध्ये आपण ही चेक करूया. थर्ड थिंग देन वी विल वर्कआउट इन नॅशन वाईड रोल आउटच्या स्वरूपामध्ये आपण त्याचं काम करू शकतो. आणि डेफिनेटली ॲज वी से कोणतीही गोष्ट बोलली आणि ती लगेच घडली आणि त्यामध्ये काही जर त्रुटी असतील तर डेफिनेटली व्हॉट इज रिक्वायर्ड इज कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आणि त्या कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटच्या माध्यमातून आपण हे क्रिएट करू शकतो. ट्रेनिंग, कॅपॅसिटी बिल्डिंग या बाबतीत हे शक्य आहे. उलट मी असं म्हणेन की इलेक्ट्रोल रोल करण्यासाठी जी ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटची सिस्टम वापरावी लागते त्यापेक्षा यामध्ये ट्रेनिंग अँड एज्युकेशन प्रोव्हाइड करणं हे सहज सोपं आहे. पब्लिक अवेअरनेस आणि एंगेजमेंट. आता संशोधन केंद्राच्या माध्यमातून ही आपली सुरुवात आहे. आम्ही अनेक विषयांवरती आम्ही काम करतोय. त्यापैकी ॲग्रिकल्चर बेसवरती पण काय करता येईल यावरती पण आम्ही संशोधन करत आहोत. त्याच पद्धतीने आत्ताच्या परिस्थितीमध्ये राजकारणाकडे सगळे लोक नकारात्मक भूमिकेतून पाहत आहेत. त्या अँटी डिफेक्शन लॉवरती सुद्धा मी काही संशोधन करतोय. त्याबाबतही मी पुढच्या वेळेला माझी भूमिका मांडेल आणि आमच्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून आम्ही ते तुमच्या समोर आणू. आणखी एक गोष्ट आहे, इंडियन पोलीस फोर्स असेल किंवा या बाकीच्या गोष्टी असतील, परंतु आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केवळ आणि केवळ आधार बेस ऑटोमेटेड वोटर लिस्ट सिस्टम हेच आपलं उद्दिष्ट आहे. फर्ग्युसन कॉलेजचे राजनीती शास्त्राचे उपप्राचार्य आणि HOD प्रकाश पवार सरांना पण विनंती आहे, सर आपण सगळ्यावरती या प्लीज. तर हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करता येणे शक्य आहे. अँड डेफिनेटली व्हॉट इज रिक्वायर्ड, सी हा एक जॉब इज नॉट एका व्यक्तीचे नाही आहे, तर आपल्या सगळ्यांना मिळून त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचे संदर्भ सुद्धा आम्ही या व्हाईट पेपरमध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाय वी सेड व्हाईट पेपर नॉट रिसर्च पेपर. ज्या वेळेला अनेकदा PhD करत असताना संशोधक विद्यार्थी हे रिसर्च पेपर लिहितात आणि ते रिसर्च पेपर लिहित असल्यानंतर तो एखाद्या जर्नलमध्ये पब्लिश होतो. तर त्यावरती ऑलरेडी मी एक रिसर्च पेपर याच्याशी आधारित लिहिलेला आहे, परंतु हा स्पेसिफिकली व्हाईट पेपर लिहिलेला आहे जेणेकरून हा पब्लिकली सर्व लोकांपर्यंत पोहोचेल. तर ही त्यामागची भूमिका आहे. आता आम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी दोन्हीच्या प्रेस नोट सर्वांना देऊया.